स्वानंद किरकिरे सर आज इथे आपल्या बरोबर आहेत आणि इंदूरचं कनेक्शन त्यांचं खूप मोठं आहे कारण इथला जन्म इथं शिक्षण झालंय. काय सांगाल सर, भावनिक झाला होता तुम्ही एपिसोडच्या सुरुवातीला? हो, इथे माझ्यासमोर माझे सगळे मित्रमंडळी, माझे ज्येष्ठ, माझे सगळे लोक, माझा रामबाग, माझा श्रीकृष्णपुरा, ते माझं तिलकपथ, ते माझं लोकमान्य नगर, असं सगळं बसलेलं आहे. इथेच सगळं मिळालं आणि इंदुरानीच मला दोन्ही भाषा दिल्या. हिंदी माझी जे काय मी हिंदीत काम करतो ते, आणि मराठीतसुद्धा मला असं कोणी लगेच म्हणत नाही की तुला मराठी येत नाही. तर ते संस्कार मराठीचे सुद्धा मला इथेच याच शहराने याच गावाने दिलेले आहेत. आणि हे युनिव्हर्सिटीचं ऑडिटोरियम माझ्या आईने आयुष्यभर या कॅम्पसमध्ये नोकरी केली. आणि ते हे जेव्हा बनत होतं तेव्हा ती मला दाखवायला घेऊन आली होती की हे बनतंय, आणि त्या सगळ्या आठवणी एकत्र सगळ्या साठवून आलेल्या आहेत. वा. तर आमच्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, तेही संवाद साधतात मधून मधून. वा वा, नमस्कार सर. मगाशी लग्न नाही ठरलं, घरी नाही गेला? नाही झालं, आता काय करायचं? हा, मग काय आता? सर मला सत्कार करायचा आहे. कोणाचा? स्वानंद सरांचा. स्वानंद सरांचा सत्कार करा आता. या, येऊ का? या या. वा वा सर, का सत्कार करण्याचे काय विशेष? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. अरे वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे? हा. कसं काय? ते काय लिहिलंय, ते काय स्वानंद 25, स्वानंद 25 सकाळपासून. सर काय मेंटेन केलंय तुम्ही? 25. वा वा वा, कमाल कमाल. ऍक्च्युली 65, पण काय मेंटेन करून एकदम 25. वा वा वा, छान छान. स्वानंद 25 नाही येते, सानंद न्यास. ते सानंद 25 असं आहे ते. आनंद देऊ का परत? नाही राहू दे सर, आता काय. सानंद 25. या तुम्ही. मला एक इंटेलेक्च्युअल प्रश्न असा. हा एक विनोद आहे का तुमचा? तुम्हाला इंटेलेक्च्युअल? हा विचारा. इंटेलेक्च्युअल स्वानंद इंगळे यांची. जा बसा बसा. इकडून जायला जागा आहे, तिथे बसायला पण जागा आहे. स्वानंद इंगळे वगैरे असं कोण नाही जगात. गमती जमतीच्या प्रसंगांमध्ये आता एक खरंच सिरियस गोष्ट इथं होत असते, ती म्हणजे एका कीर्तनकार बुवांचं कीर्तन होतं. आजचा विषय लग्नाचा आहे आणि बघूयात मग आता कीर्तनकार बुवा काय सादर करतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ राम 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 इंदोरकर. राम 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 राम. बाबा कसे आहे? सगळे मजेत आहेत ना? हो मंडळी, तुम्हाला सांगतो आज आपण लग्नावर चर्चा करून राहिलो, लग्नावर बोलून राहिलो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.